आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. मी विकास भास्कर फणसे, राहणार हनुमंतगाव. आम्ही तब्बल 2-3 महिन्यापासून माननीय ग्रामसेवक यांना वेळोवेळी तक्रार फोन करून सांगितलं आहे का सदर ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था करा. आज पावसाळा चालू झाला आहे. अक्षरशः शाळेत जाणारे येणारे लेकरं नाकाला हात लावून इथून जाता येत आहे. आज कचरा कुंडीची व्यवस्था नसल्यामुळं गावकऱ्यांचा पण कुठेही काही दोष नाही आहे, कारण त्यांना पण कुठंतरी कचऱ्याची व्यवस्थापन जर झालं तर त्या गोष्टीवर गावकरीसुद्धा जिथं कचरा व्यवस्थापन झालं आहे तिथं नेऊन कचरा टाकतील. आमच्या गावाला घंटागाडी उपलब्ध असून देखील ती आज मोडकळीच्या स्थितीला माननीय आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदचं जे आरोग्य केंद्र आहे हनुमंतगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथं ती मोडकळीच पडलेली आहे. आणि ह्या संदर्भात माननीय ग्रामसेवक यांना मी आज फोन केला असता. आजची तारीख आहे 23/7/2026. तर त्यांना विचारणा केली का साहेब ह्या संदर्भात आपण काय उपाययोजना केली. 15 वित्त आयोगाचा जो काही निधी येतो आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी किंवा कचराकुंडीसाठी आपल्या कार्यालयाकडे जो काही निधी येतो शासनाचा, याची विल्हेवाट आपण काय लावली. आज जर अशा पद्धतीत जर कचरा वगैरे रस्त्यावर पडलेला असेल, अक्षरशः आता आज पाऊस उघडला आहे पण चालू पावसामध्ये इतका बेकार वास इथं येतो. इथून हा रस्ता हा मान्य जिल्हा परिषद शाळा हनुमंतगाव मराठी शाळा आहे, याच्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर ह्या रस्त्यावरची परिस्थिती जर अशी असेल, हा फक्त गावातला एका साईडचा व्हिडिओ आहे, अशी परिस्थिती गावामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. हे कागद वारा सुटल्यानंतर दारामध्ये जनावरं आहे, जनावरांच्या चाऱ्यामध्ये जनावरं खाऊन घेतात, हे मुखचित्र आहे. याची सर्वस्वी जबाबदारी माननीय ग्रामसेवकांची आहे. आणि ग्रामसेवक आम्हाला ह्या संदर्भात उडवडीचे उत्तर देतात का नाही आम्ही बघू हे करू, आम्हाला घनकचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर हे कितपत योग्य आहे. आणि यांनी जे आज आम्हाला उडवडीची उत्तरं दिली का याची व्यवस्था आम्ही जागा झाल्यानंतर करू. आज पावसात जर डासाचं प्रमाण वाढले, आता ह्या पिशव्यांमध्ये पाणी साचतंय किंवा काय, याच्यातून जर उद्या डेंग्यूचे डास तयार झाले, ते लहान मुलांना चावणारे किंवा काय होणारे, याच्यातून गावातले लहान मुलं वयोवृद्ध सगळेच आजारी पडणारे. आज गावामध्ये एकदम व्हायरल इन्फेक्शनसारखं सर्व गाव जाम आहे. आज लहान मुलं वगैरे सर्वच जाम आहे. आता मी स्वतः आजारी आहे. तर याची वेळोवेळी तक्रार करून देखील हे जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर या संदर्भात ग्रामसेवकांनी लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, नाही तर ह्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. किंवा उद्या जर एखाद्याच्या जीवितास काही जर धोका झाला कोणत्या साथीच्या आजारापासून, तर याची सर्वस्वी जबाबदारी मान्य ग्रामसेवक आणि जे आता प्रशासक आहे त्यांची राहील. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.